इसांबा फाटा येथून मंगळ अक्षदा कलश पालखी सोहळा। सावरोलीचे सरपंच संतोष बैलमारे यांनी केले पूजन। पंचक्रोशीत श्रीराम प्रभूचा जयघोष, राम भक्तासह महिलाही पालखी सोहळ्यात सहभागी। गावची खबर न्यूजने या सावरोली पंचक्रोशीतील पालखी सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत। श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राण प्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारीला होतो आहे। या पार्श्वभूमीवर मंगळ अक्षता कलश पूजन आणि शोभायात्रा सर्वत्र ठिकाणी काढण्यात आली आहे। याच अनुषंगाने खालापूर तालुक्यातील इसांबा फाटा सावरोली गणेश मंदिरापर्यंत अक्षदा कलश पालखी सोहळ्याचे आयोजन रविवारी सकाळी करण्यात आले। इसांबा फाटा येथे सावरोलीचे सरपंच संतोष बैलमारे आणि हरिभक्त परायण राम भक्त नरेश पाटील यांच्या हस्ते कलशाचे पूजन करून टाळ मृदुंगाच्या गजरात श्रीराम प्रभूचा जय जयकार करीत पालखीला सुरुवात करण्यात आली। या दरम्यान जय श्रीरामचा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता। श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राण प्रतिष्ठापन सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी भैरवीनाथ महाराज आणि गणेश मंदिर सावरोली येथे साकडे घातले। या पालखी सोहळ्यात तरुण वर्गासह महिलाही सहभागी झाल्या होत्या। श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राण प्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारीला होत आहे। अयोध्यावरून आलेल्या निमंत्रणाच्या मंगल अक्षदा कलशाचे पूजन करण्याचा बहुमान आपल्या महाड येथील वरद विनायक मंदिराला मिळाला। त्यानंतर संपूर्ण तालुक्यात सर्वत्र ठिकाणी वाजत गाजत अक्षदा कलश फिरत असून सर्वत्र श्रीरामाचा जयघोष करीत जल्लोष साजरा होत आहे। हा पालखी सोहळा सावरोली गणेश मंदिरात ठेवण्यात आला असून पंचक्रोशीत या कलशामधील अक्षदा वाटल्या जाणार असल्याची माहिती राम भक्तांनी दिली आहे। तर या दरम्यान गणेश मंदिरात आरती करून गणेशच्या बाजूला हे अक्षदा कलश ठेवण्यात आले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.